जुनी पेन्शन योजना सुरू करा या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी तसंच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 21 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे। या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कर्मचारी एकत्र येत आंदोलन करण्यात आलं। या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजावर मोठा परिणाम झाला असून कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला। विविध विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाल्यानं अनेक कामं रखडली आहेत। या आंदोलनात सिव्हिल हॉस्पिटल तसंच मनोरुग्णालयातील कर्मचारीही सहभागी झाले होते। दरम्यान कर्मचाऱ्यांनी केवळ जुनी पेन्शन योजनेबरोबरच इतरही अनेक मागण्या पुढे केल्या आहेत। त्यामध्ये 2005 पूर्वी आणि नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणं, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवरील भरतीबंदी उठवणं, कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करणं इत्यादी मागण्यांचा समावेश आहे। तसंच कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य सुविधा लागू करणं, सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करणं आणि विविध विभागातील वेतन आणि पदोन्नती संबंधी प्रश्न सोडवण्याची मागणीही आंदोलकांनी केली। सरकारनं या सर्व मागण्यांवर तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। आजपासून तुम्ही बेमुदत संप केला, गेल्या 2023 मध्ये आपण 7 दिवसाचं आंदोलन केलं। त्या आंदोलनाच्या वेळेला आपल्याला त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली, परंतु तो GR काढत असताना शासनाने त्याच्यामध्ये एक मेक मारून ठेवलेली होती की अंमलबजावणी GR नंतर काढण्यात येईल। योजना लागू केली, परंतु त्याच्या अंमलबजावणीचा GR अद्यापपर्यंत त्यांनी काढला नाही। आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 7 वेळा आंदोलनं केली, शासनाचा लक्षवेध केला, परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्याच्यामुळं नाईलाजास्तव आम्हाला आज संपूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलन चालू केलेले आहेत। आजपासून बेमुदत संप चालू झालेला आहे। जोपर्यंत शासन निर्णय पारित करत नाही अंमलबजावणीचा, तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही। किती कर्मचारी यामध्ये सहभागी झाले? यामध्ये 17 लाख कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रातले सहभागी झालेले आहेत आणि हा संप रेटला जाईल। जोपर्यंत शासन निर्णय पारित करत नाहीत तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही। प्रामुख्याने काय मागणी आहे? प्रामुख्याने मागणी एकच आहे आमची महत्त्वाची, की जी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे, परंतु तिची अंमलबजावणीचा GR शासनाने काढलेला नाही आहे। त्याच्यासाठी 7 वेळा आम्ही आंदोलनं केलेत, तरी पण त्याच्यावर शासन निर्णय काढत नाहीत। त्याचप्रमाणे देशातल्या 26 राज्यामध्ये निवृत्तीचं वय 60 आहे, परंतु महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणतो, तिथे फक्त 58 वय सेवानिवृत्तीचं, ते 60 वर्ष करावं।